नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण लाल चिखल ही भास्कर चंदनशिव यांची कथा अभ्यासणार आहोत. भास्कर चंदनशिव हे प्रसिद्ध ग्रामीण कथा लेखक आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत. अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी ग्रामीण कथा लेखनात सुरुवात केली. सातत्याने दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या मराठवाड्यातील दुष्काळ हा त्यांच्या कथा लेखनाचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. भास्कर चंदनशिव यांनी 1962 ते 1972 या कालावधीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळाचा सखोल अभ्यास केला. 10 वर्ष अभ्यास केला. प्रत्यक्ष त्यांनी अनुभव घेतला. ग्रामीण भागातून पुढे आलेले भास्कर चंदनशिव 1980 नंतरच्या मराठी ग्रामीण कथा क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या लेखनाचा जर आपण विचार केला तर त्यांनी कोणते कोणते साहित्य लिहिले, कोणत्या साहित्य कृती त्यांच्या निर्माण झाल्या, तर त्यांचं जांभूळ ढव, मरणकळा, अंगारमाती, बिरड, नवी वारुळं हे कथासंग्रह अतिशय महत्त्वाचे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांना ग्रामीण जीवनाचे बखरकार असं सुद्धा म्हटलं जातं. आता भास्कर चंदनशिव यांची लाल चिखल ही कथा शेतकऱ्यांचं जीवन, त्यांची व्यथा, त्यांचे पीक पाणी व त्यातून उभ्या राहिलेल्या समस्या यावर भाष्य करते. त्यांनी लिहिलेली लाल चिखल ही एक सर्वोत्तम कथा मानली जाते. या कथेमध्ये किशोरवयीन एक शाळकरी मुलगा, त्याचं भावविश्व व त्याच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या शेती आणि त्यावर आधारित जीवन विषयाला केंद्रवर्ती ठेवून दाहक व्यवस्था जी आहे किंवा दाहक वास्तव आहे ते कथेतून पुढे येते. अवघ्या एका दिवसाच्या भाजी बाजारातील चित्रणातून ही कथा व्यक्त झालेली आहे. बापू हा शाळकरी मुलगा. आई वडील बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणतात आणि त्या भाजीचा शेतकऱ्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. सोन्यासारख्या टोमॅटोचा लाल चिखल होतो आणि हा जो लाल चिखल आहे तो लाल चिखल या शेतकऱ्याचं कष्ट, त्याची मेहनत हे सगळं लाल चिखलातून आपल्याला दिसतं. त्याचे सगळे श्रम जे आहेत ते त्या अश्रूंमध्ये परावर्तित होतात आणि त्यांच्या भावनांचाही लाल चिखल होताना आपल्याला दिसतो. त्यांच्या वास्तवावर आधारित असलेल्या व्यावहारिकतेवर ही कथा आधारलेली आहे आणि त्यांचा भावनांचा सुद्धा लाल चिखल होतो. त्याचं प्रभावी भाष्य या कथेमध्ये येताना आपल्याला दिसतं. शेतकरी असेल किंवा शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव, दुष्काळ व सावकार ह्या अशा दुष्ट चक्रामध्ये तो अडकलेला शेतकरी आहे आणि याची प्रभावी मांडणी या ठिकाणी या कथेमध्ये भास्कर चंदनशिव यांनी केलेली आहे. शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही, हमीभाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे तो सतत अडचणीमध्ये असतो. या समकालीन वास्तवाला कथा अधोरेखित करते. म्हणूनच ही कथा एक महत्त्वाची समकालीन कथा ठरते. एक दिवसाचा कथाक्रम आहे. कमी पात्र आहेत, मोजकेच घटना प्रसंग आहेत आणि सतत घडत होत जाणारा संघर्ष यामुळे ही कथा वाचकांची पकड घेताना आपल्याला दिसते. प्रस्तुत कथा ही ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जीवनाच्या केंद्रवर्ती असणाऱ्या शेतकऱ्याच्या अपरिमित कष्टाचे मोल कसे मातीमोल ठरवले जाते याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करते. अनेकदा शेतकरी शेतातील अन्नधान्य पिकवताना सावकाराच्या विळख्यात अडकतो. कधी त्याला स्वतःला पोटभर खायलाही मिळत नाही. आपल्या अपत्याचे शिक्षण, त्याची सुरक्षितता, यांची आरोग्य सेवा याच्याकडे सुद्धा त्याला लक्ष देता येत नाही. किंबहुना तो हतबल झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि प्रस्तुत कथेमध्ये आपल्या मुलाला त्याला शिकवायचं आहे. पण काय होतं की स्वतःच्या मनाची तो समजूत घालतो. आपल्या मुलाने आपल्याला हातभार लावला तर तेवढे 4 पैसे गाठीला राहतील असा विचार करून इच्छा नसताना त्याला शिक्षणाचं दुय्यम स्थान द्यावं लागतं. आधी शेतीकडे वळवावं लागतं. त्याच्या श्रमाला मिळणारी मातीमोल किंमत हेच सूत्र कथेच्या केंद्रस्थानी असलेलं आपल्याला दिसतं. ही कथा फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडते असं नाही, तर संपूर्ण भारतभर कष्ट करणाऱ्या, अहोरात्र झटणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी ही कथा आहे. शेतकऱ्याच्या मालाचा हमीभाव ही व्यवस्था ठरवत असल्याने तो हतबल होऊन याकडे बघण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही आणि अशातूनच त्याच्या मनामध्ये निराशावाद निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि या शक्यतेतूनच तो अनुचित पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी त्याला हे सर्व अनुचित वाटते त्यावेळेस तो आत्महत्या करून या जाचातून मुक्त होण्याचा विचार करतो. अशा अवस्थेमुळे महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत आणि असंख्य आत्महत्या झाल्यानंतर संवेदनशील मनाला वेदना होताना आपल्याला दिसतात. हे विदारक चित्र बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. हा शेतकऱ्याचा जीवन संघर्ष आहे
आणि हा अप्रत्यक्ष संदेश या कथेमधून देताना आपल्याला या ठिकाणी भास्कर चंदनशिवे दिसतात. तर शेतीचं अर्थकारण कसं आहे, मुलाने हातभार लावल्यानंतर गाठीला 4 पैसे मिळतील, शिक्षण दुसऱ्या स्थानावर ढकललं जातं, श्रमाला मातीमोल अशी किंमत मिळते आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भ्रष्ट व्यवस्था असेल, आर्थिक विवंचना ही सगळी या कथेमध्ये येताना आपल्याला दिसते. आता आपण कथेतली जी पात्र आहेत ती पात्र बघू. कथेमध्ये 5 पात्र दिलेले आहेत. बापू आहे, बाबा, माई आहेत, शाळेतले जोशी मास्तर आणि दादा या पात्रांना घेऊन कथा हळूहळू पुढे सरकत जाते आणि शेतकरी कुटुंबातलं जीवन जे आहे ते जीवन या पात्रांमध्ये दिसतं. बापू हा शाळकरी मुलगा आहे आणि हा शाळकरी मुलगा आपल्या शेतामध्ये तर कष्ट करतो, शाळेमध्ये अभ्यास करतो, शाळा शिकावा असं त्याला वाटतं. परंतु बाबा आणि माई हे त्याचे आई-वडील, त्या आई-वडिलांना वाटतं 2 पैसे आपल्या हातामध्ये आले पाहिजे, मुलाने शिकावं हे सुद्धा त्यांना वाटतं आणि अशा पद्धतीने या कथेमधला संवाद या पात्रांच्या आधारे पुढे सरकत राहतो. आता कथेमध्ये नेमकं काय कथानक आहे, तर ते कथानक आपण बघू. शेतकऱ्याचं कष्टप्रद असं जीवन आहे. त्याने अत्यंत मेहनतीने आपल्या शेतामध्ये उभे केलेलं पीक, ते पीक घेत असताना त्याच्यासमोर आलेल्या समस्या, या समस्येची परिणती म्हणून त्याच्या जीवनामध्ये आलेला घोर अंधकार, यावर लाल चिखल नावाची कथा भास्कर चंदनशिवे यांनी रेखाटलेली आहे. भास्कर चंदनशिवे यांच्या सिद्धहस्त लेखणीने कथा लिहिली गेलेली आहे. या कथेतून शेतकऱ्याच्या व्यथा नेटकेपणानं मांडण्यात लेखक यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. 10वी मध्ये शिकत असणारा हा बापू या शेतकऱ्याच्या मुलाला भावविश्वाची आणि त्याबरोबरच विदारक वास्तव रेखाटणारी ही कथा आहे. शेतकरी आणि त्याच्या शेतमालाचा बाजारभाव याची चिरपरिचित विश्वातून एक एक विदारक हळूहळू बाहेर पडतं. कथेमध्ये असणारा बापू हा शाळकरी मुलांभोवती ही कथा फिरत असते आणि बापूचे आई वडील म्हणजे माई आणि बाबा हे जे आहेत, हे माई बाबा आपली मुलं मदतीसाठी आणि आपल्या शेतीच्या कामासाठी हाती आवश्यक असतात असं वाटणारे आहे. बापूला अभ्यास करण्यासारखी मोकळीक ऐवजी त्याने आपल्याला मदत करावी, शेतीतील माल विकायला मदत करावी आणि बापूला मात्र अभ्यासामध्ये आवड असते आणि बाबांकडून अभ्यास करू नये तर त्याने मदत करावी अशी अपेक्षा असते. मग बापू नाईलाजाने बाजारामध्ये शेतातील तयार झालेला माल विक्रीसाठी घेऊन बसतो. शेतामध्ये पिकवलेला टोमॅटो बाजारात विकायला घेऊन आलेले बाबा असतात आणि अचानकपणे बाजारामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाल्यामुळे टोमॅटोचे दर कोसळतात. आवक वाढली की दर कोसळतात, आवक कमी असेल तर दर वाढतात. तर ही जी अनिश्चितता आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि तयार झालेला हा जो माल आहे, तो तयार झालेला माल टोमॅटोचा तो खराब होऊन जातो. कारण 2 दिवसही लाल टोमॅटो झाले तर ते टिकत नाही. तर आवक वाढल्यामुळे दर कोसळतात आणि तयार झालेल्या मालाचा कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्याला होत नाही. अर्थातच याचा फटका या पिकवलेल्या टोमॅटोला बसतो. टोमॅटोचा भाव सगळीकडे कमी होतो, आवक असल्यामुळे पडतो आणि पडलेल्या भावामध्ये सुद्धा ग्राहक जे आहे म्हणजे गिऱ्हाईक येतं ते घासाघीस करत असतो. टोमॅटोचा भाव विचारताना किलोचा भाव विचारतं आणि पावशेर टोमॅटो खरेदी करू असं सांगतं आणि शेवटी पैसे सुट्टे नाहीत अशी कारणे देत त्याच्यातही कमी पैसे देतात. म्हणजे मात्र कमी भाव असून सुद्धा टोमॅटोला उठाव तर नाहीच आणि वरून गिऱ्हाईकाची अजब तऱ्हा बघून त्या ठिकाणी माय आणि आबा यांच्या चेहऱ्यावर नैराश्य पसरतं. शेवटी 12 आण्याऐवजी 8 आणे किलो टोमॅटो असा भाव लावून आबा जोरजोरात ओरडतात. तरी सुद्धा गिऱ्हाईक येत नाही. आलेच तर खूपच कमी भावामध्ये परत मागायला लागतात आणि अशा प्रकारे ग्राहकांच्या बोलण्यामुळे आबांचा राग वाढत जातो. आबा छोट्या कारणावरून चिडतात. आबांचा प्रचंड संताप होतो आणि त्यांना सबुरीनं घेणं भाग असतं. कितीही शांतपणाने सांगितलं तरी गिऱ्हाईकाचं वर्तन बघून आबा चिडतात. 8 आणे किलो दिले तर पावशेर टोमॅटो घेऊ असं लोक म्हणायला लागतात. म्हणजे बघा 12 आणे वरून 8 आण्यावर येतात आणि मग पावशेर टोमॅटो घेऊ असं सांगतात. तर गिऱ्हाईकापुढे आबा आणखीन चिडतात आणि त्याने 4 आणे किलोने घ्या असं सांगितलं होतं. पण आबा संतापाने पिसाळलेले होते. त्यांचे अंग थरथरायला लागतं आणि त्या रागामध्ये ते तडकन उठतात आणि गरजतात. काय गरजतात? त्यांचा राग वाढतो. आबांचा प्रचंड संताप होतो आणि संताप झाल्यानंतर ते ओरडायला लागतात आणि ते म्हणतात त्या गिऱ्हाईकाला की जिभेला हाड बसून घे. तो गिऱ्हाईक तिथून निघून जातो आणि टोमॅटोच्या दोन्ही डालजी
डालजी म्हणजे ज्या टोपल्या असतात त्या टोपल्या ते खाली ओततात आणि आबा एकच बोंब टोकतात. तो कचाकच टोमॅटो जो आहे त्या टोमॅटोवर ते नाचतात आणि बोंबलायला लागतात. अशा प्रकारे सगळा लाल चिखल त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या लाल चिखलाचंच या कथेला शीर्षक दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे शेतकरी प्रचंड श्रम करतात, शेतात पीक घेतात, मात्र त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळत नाही. घाम गाळून पीक घेतल्यानंतर पिकातून पैसे येत नाही आणि मग आबा त्याचा लाल चिखल करून टाकतात. त्यांच्या मनातील भावनांचा झालेला चिखल आपल्याला या कथेमध्ये दिसायला लागतो. शाळकरी बापू अभ्यासात अत्यंत हुशार आहे, पण शेतीचं काम करावं लागतं त्याच्यामुळे त्याचं दुर्लक्ष शाळेकडे होतं आणि ही स्थिती विदारक स्थिती निर्माण होते. मात्र एक दिवस बापू आपल्या कामाला हातभार रोजच लावावा असं त्यांना वाटतं, पण त्या दिवशी ते जातात. एका दिवसाचं कथानक या कथेमध्ये आहे आणि आई-वडिलांना वाटत असते, बापूची इच्छा नसताना तो नाईलाजाने बाजारामध्ये आई-वडिलांना हातभार लावतो. खरे तर पुस्तकातील ज्ञान शिकवून आपल्या जीवनामध्ये उतरावे यासाठी बापूही प्रयत्नशील असतो. त्याला पुस्तकातील विश्व सतत आकर्षत असतं, म्हणजे आकर्षित करून घेत असतं. मात्र पुस्तक आणि वास्तव यामधील विदारक सत्यता त्याला जमिनीवर घेऊन येते. बापाच्या कष्टमय जीवनाला थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न बापू मनापासून करतो. पण बाजारामध्ये जागा धरणं असो किंवा आलेल्या शिक्षकांनी आपल्याकडूनच माल खरेदी केला पाहिजे यासाठी आबा त्याला दुकानावर बसवतात. पण वर्गातील मुली भाजी न्यायला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बघा की शाळा फार महत्त्वाची असते आणि शाळेतल्या या मुली ज्यावेळेला भाजी घ्यायला येतात त्यावेळेला त्याच्या मनाची घालमेल होते आणि या सर्व परिस्थितीला तो तो सामोरं जाण्याची त्याच्यामध्ये ताकद असते, शिकण्याची जिद्द असल्यामुळे आणि मात्र पुस्तकातलं तत्वज्ञान जगताना उपयोगी येत नाही. हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि कदाचित त्याचं शिक्षण शेतकरी बापाच्या परिस्थितीमुळे मध्येच सुटले तर तोही आपल्या बापाप्रमाणे प्रचंड कष्टाच्या गाड्याला जुंपला जाईल. आणि शेती म्हटलं की अनिश्चितता कशी आहे ते या कथेतून दाखवलेलं आहे. त्याच्या मनावर सुद्धा याचा परिणाम व्हावा यासाठी भास्कर चंदनशिव यांनी हा जो प्रसंग आहे हा प्रसंग रेखाटलेला आहे. आबाप्रमाणेच कष्ट करून शेवटी झिजून या मातीमध्येच कदाचित संपून जाईल याकडे ही कथा लेखक जे आहेत ते सूचन करतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता सध्याकालीन स्थितीमध्ये काय वास्तव आहे आणि कथेचा काय संबंध? आता ही कथा लिहायला बरेच वर्ष झालेली आहेत. पण आज जरी आपण बघितलं तरी सुद्धा भास्कर चंदनशिव यांनी लिहिलेली लाल चिखल नावाची कथा जी आहे ते आज सुद्धा वास्तव चित्रण आणि वास्तवाचं दर्शन घडवताना विदारक वास्तव दर्शन घडवताना आपल्याला दिसतं. आपला देश हा कृषीप्रधान आहे. आपल्या देशातील सुमारे 70% किंवा त्यापेक्षाही जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यासाठी खरे तर भारतातील राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांनी शेती आणि शेतकरी यांना भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे. मात्र भारतातील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे. भारतातील शेतकरी खचलेला आहे, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. मनासारखं उत्पन्न त्याला मिळालं पण बाजारभाव मिळत नाही. कधी-कधी उत्पन्न कमी मिळतं, बाजारभाव असेल तर उत्पन्न कमी असतं. शासकीय योजना असून त्यांचा फायदा होत नाही. दुष्काळ पडला, पूरस्थिती आली म्हणजे आपत्ती जर बघा की नैसर्गिक आपत्ती येते, कधी वेगवेगळ्या आपत्ती येतात आणि मग अशा ज्या आपत्ती आहेत त्या आपत्तीमध्ये सुद्धा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसतो. आपला देश कृषीप्रधान असला तरी सुद्धा शेतकऱ्याच्या घरात मात्र अपवाद वगळता 18 दारिद्र्य असल्याचं आपल्याला दिसतं. आजच्या परिस्थितीत निसर्गाचं चक्र विपरीत झालेलं आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ स्थिती भारतामध्ये आहे आणि याचा सर्वात मोठा दुष्परिणाम या शेतीवर जाणवतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी कमी श्रमात जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठिबक सिंचन असेल, त्याचप्रमाणे तुषार सिंचन असेल यासारख्या नवनवीन ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा ते वापरत आहेत, आधुनिक तंत्र वापरत आहेत आणि कमी पाण्याच्या जोरावर तीच शेती फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शेती उत्पादन काही प्रमाणामध्ये जरी वाढलं असलं तरी फळे, पालेभाज्या यावर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर वाढतो आहे. खर्चामध्ये भरमसाठ वाढ होते आहे आणि त्या तुलनेने मात्र उत्पन्न एवढं मिळत नाही आणि भारतातील जे फळे आहेत ते फळे केमिकल सहित असल्यामुळे भारतामध्ये केमिकलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि ते केमिकल सहित असल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपण काबीज करू शकलो नाही. शेतकऱ्यांनी संघटित होऊन सेंद्रिय शेतीचा प्रकल्प हाती घेणे गरजेचं आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय शेतीचा प्रकल्प राबवला जातो, पण तो हाती घेणं गरजेचं आहे. भारत सध्या चीन असेल,
श्रीलंका असेल, दुबई व युरोप खंडात सेंद्रिय उत्पादने पाठवतो आहे. पण इतर ठिकाणी सुद्धा हे केमिकल विरहित जे उत्पन्न आहे आपलं सेंद्रिय शेतीचं ते पाठवणं गरजेचं आहे. आणि बाकीचा जो माल आहे तो भारतातच विकला जातो आणि परिणामी काय होतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी जरी असली, केमिकल विरहित माल नसल्यामुळे एवढ्याच देशामध्ये आपण पाठवतो आणि अचानक आवक वाढते आणि शेतकऱ्याचा माल कवडीमोल किमतीने विकला जातो. शेतकरी अडचणीत जाऊ लागतो आणि ही परिस्थिती सातत्याने समोर येते. या सर्वांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आजचा जो शेतकरी आहे तो सेंद्रिय शेताकडे गेला पाहिजे. आता विदर्भामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघतो, मराठवाड्यामध्ये सीताफळ पिकवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. भारत सध्या काही देशांमध्येच आपला माल पाठवतो आहे, तो सगळीकडे जाणं गरजेचं आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यकर्ते काय करतात, वेगवेगळे प्रश्न निर्माण करतात, राजकीय वाद निर्माण करतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हे वाद निर्माण होतात. शेतकऱ्यांचा विचार ते करत नाही. कधी पाणी प्रश्न असेल, कधी वीज टंचाई असेल, तर कधी खतांची टंचाई असेल. या गोष्टींमुळे शेतकरी अजूनही अडचणीत येत असताना आपल्याला दिसतो. खरे तर धरण असेल किंवा त्यामधील जे पाणी धरणातलं पाणी असेल, यावरून राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याला आहे ते पाणी योग्य वेळी कसे उपलब्ध होईल याचं नियोजन करणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता समारोपामध्ये आपल्याला एवढं सांगता येईल की शेतकऱ्याचं जीवन किती विदारक आहे आणि या विदारक जीवनाचं चित्रण भास्कर चंदनशिव यांनी आपल्या या लाल चिखल नावाच्या कथेमध्ये रेखाटलेलं आहे. सध्याकालीन परिस्थिती जरी आपण बघितली तरी त्या परिस्थितीमध्ये हे जे वास्तव आहे कथेतलं ते लागू पडतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कथेच्या जवळ जाणार आहे आणि ही कथा सद्य स्थितीचं मार्मिकपणे भाष्य करणारी आहे. या सर्वांमधून शेतकऱ्याची होणारी पिळवणूक असेल, दुर्दशा असेल, मोजक्या शब्दात भास्कर चंदनशिव यांनी रेखाटलेली आपल्याला दिसते. दर कोसळल्यामुळे हा जो आबा आहे, आबा नावाचा शेतकरी आपले टोमॅटो तुडवून चिखल करतो. दर पडल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी जर आपण बघितलं, कांदा असेल, टोमॅटो असेल किंवा इतर नाशवंत पदार्थ असतील ते उकिरड्यावर फेकून देतो. मिरची सारखा पदार्थ सुद्धा त्याला फेकून द्यावा लागतो आणि मनात त्याचा अपेक्षाभंग होतो, विचारांचा चिखल हो. असा चिखल या लाल चिखल नावाच्या कथेमध्ये, कृतीतून भास्कर चंदनशिव यांनी रेखाटलेला आपल्याला दिसतो. बाजारात झालेला टोमॅटोचा हा लाल चिखल रस्त्यावर दिसतो. मात्र रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या या शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या मनाची झालेली जी दुरावस्था आहे, ती दुरावस्था इथं आपल्याला निर्धावलेली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था पण दिसते आणि शेतकऱ्याची व्यथा नसून भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्याचं वास्तव या ठिकाणी भास्कर चंदनशिव यांनी आपल्या लाल चिखल नावाच्या कथेमधून रेखाटलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये अनेक शेतकरी भाव मिळत नाही म्हणून नागवले जातात. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि शेवटी आत्महत्यापर्यंत टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागतं. आणि आपण जर वेळीच उपाययोजना केल्या तर अशा गोष्टी घडणार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही कथा अतिशय महत्त्वाची कथा भास्कर चंदनशिव यांची अभ्यासक्रमामध्ये आहे. धन्यवाद.